संदर्भामध्ये आजचा दिवस अतिशय चांगला. तात्यासाहेब ज्योतिबा फुले यांनी जी काय भिडेवाड्यातली शाळा काढली त्या शाळेचा नंबर होता 395. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानामध्ये 395 कंतप्रमाण केली. खऱ्या अर्थानं आपल्या गुरुला त्यांनी ही दिलेली मानवंदना आहे. प्रत्यक्ष स्वरूपामध्ये तात्यासाहेब ज्योतिबा फुलेंना त्यांनी पाहिलेलं नव्हतं, परंतु कार्य, माणसाचं कार्य हे खूप महत्त्वाचं असतं आणि खऱ्या अर्थानं ही कार्याची जी काय पोहोचपावती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये संविधानामध्ये लिहिलेली आहे. आणि म्हणूनच शिक्षणाचा अधिकार सर्वांना सक्तीचं आणि मोफत शिक्षण हे तात्यासाहेब ज्योतिबा फुलेंचं धोरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या संविधानामध्ये केलं. खऱ्या अर्थानं आमच्या अखिल बहुजनांच्या जीवनामध्ये पवित्र अशी सुरुवात झाली आणि या शिक्षणामुळेच आम्ही सारेजण जगत आहोत. आपण सारेजण जे पुढे जात आहोत, आपली जी प्रगती होत आहे ती शिक्षणाने. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि गुरुगुरूनं आपल्यात आलंच पाहिजे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हे जे ब्रीदवाक्य आपल्याला दिलेलं आहे. आपण पाहतो की कधीकधी असं म्हटलं जातं परंतु धम्मामध्ये प्रज्ञाशील करुणा, शील समाधी प्रज्ञा हे दिलेलं आहे. त्यामुळे 3 तिघडा बेदबिघडा असं कधीच नसतं. तर आमचं हे त्रिवेणीचे संगम आहे हे आमच्यासाठी किती उपयुक्त आहे हे आपण साऱ्यांनी पाहिलेलं आहे. आज या पंडित परिवारानं आपण पाहिलं तर धनंजय हा सुद्धा पोलीस दलामध्ये काम करतो, त्याची पत्नी पोस्टात काम करते. खऱ्या अर्थानं सुविध असं हे कुटुंब झालेलं आहे. हेच खऱ्या अर्थानं तात्यासाहेब ज्योतिबा फुले, शाहू महाराज, छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वच महामानवांना ही आदरांजली. आपण जर या परिवाराच्या सुखामध्ये सहभागी होण्यासाठी आलेला आहात, पुन्हा तुम्ही पंडित आणि सृष्टी परिवारातर्फे तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मी भारतीय बौद्ध महासभा शहापूर तालुका मनोज रामचंद्र आपणा सर्वांचं पुनश्च स्वागत करतो. जय भीम, नमो बुद्धाय.